नमस्कार. पुन्हा मराठी सृष्टीला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. गतकाळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आशा नाडकर्णी यांनी वयाच्या 80व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मराठी ते हिंदीपर्यंतच्या चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य सिद्ध करणाऱ्या आशा यांच्या निधनाची बातमी समोर येताच इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. 1957 ते 1973 पर्यंत आशा यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटात काम केले होते. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. रुपेरी पडद्यावरचे काही चेहरे प्रेक्षकांच्या मनात छाप सोडतात. अशाच एक अभिनेत्री म्हणजेच आशा नाडकर्णी होत्या. त्यांनी मौसी या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केले होते. ज्या व्यक्तीने आशा यांना फिल्मी दुनियेत प्रवेश मिळवून दिला ते व्यक्ती म्हणजेच प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम होते. त्यांनीच त्यांना फिल्मी नाव वंदना दिले होते. यानंतर आशाने नवरंगसह अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. त्यांनी अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम करून लोकांची मने जिंकली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत नवरंग, गुरु आणि चेला, चिराग, फरिश्ता, श्रीमानजी, दिल आणि मोहब्बते, अलबेला मस्ताना, गुन्हा, श्री बाळासाहेब यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटात काम करत मराठी प्रेक्षकांचे हृदय जिंकली होती. मात्र त्यांच्या अशा अचानक मृत्यूने मराठी सृष्टीची हानी झाली आहे. तर आपल्या वायएन मराठी न्यूजतर्फे ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आशा नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.